मित्रांनो, 2024च्या विधानसभेचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत आणि महायुती सरकार महाराष्ट्रात पुढील 5 वर्ष असेल हे जवळपास सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री पदावर एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा बसतात हे पुढील काही तासातच आपल्याला कळेल. पण महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच खळबळजनक असल्यामुळं नेमकं कुणाचं नाव पुढे येतंय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज आपण या 3 दिग्गज नेत्यांच्या नेतृत्व शैली, कामगिरी आणि त्यांच्या निर्णायक क्षमतेचं तुलनात्मक विश्लेषण करून पाहू. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली, धोरणं आणि लोकांवरचा त्यांचा प्रभाव याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. सुरुवात करूयात या तिघांच्याही राजकीय प्रवासापासून. एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतील एक साधारण कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकीनंतर ठाण्यात ठाणे कळवा उड्डाणपूल यासारख्या प्रकल्पाद्वारे त्यांनी प्रामाणिक नेता म्हणून आपलं नाव कमावलं. तसेच सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा नेता अशी त्यांची ख्याती निर्माण झाली. मात्र 2022 मध्ये बंडखोरी करून त्यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवलं. देवेंद्र फडणवीस नागपूरच्या महापौर पदापासून सुरुवात करत फडणवीस भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक बनले. त्यांच्या कार्यकाळात मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो आणि जलयुक्त शिवार अभियान यासारख्या प्रकल्पामुळे ते विकास पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा राजकीय प्रवास तांत्रिक निर्णय आणि सडेतोड नेतृत्वाने अधिक प्रभावी ठरला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धडाडीचा नेता. शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून ते नेहमीच आघाडीवर राहिले. बारामतीतून सातत्याने निवडून येणाऱ्या अजित पवारांनी आपल्या मतदारसंघात सिंचन प्रकल्प आणि पायाभूत सुविधा राबवून मतदारांची मनं जिंकलेली आहेत. 2019 मध्ये भाजपासोबत अल्पजीवी सरकार स्थापन करणं हे त्यांचं धाडसी पण वादग्रस्त पाऊल ठरलं. आता जाणून घेऊया ते तिघांच्याही काम करण्याच्या शैलीबद्दल. एकनाथ शिंदे लोकसंपर्कावर अधिक भर देणारे शिंदे लोकांच्या प्रश्नावर तातडीने कृती करणारे नेते आहेत. 2023 मध्ये शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला कर्जमाफी तसेच 2024 मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या योजनेमुळे ते ग्रामीण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झालेले आपण पाहतो. मात्र त्यांच्या निर्णयावर भाजपचा प्रभाव असल्याचं सतत चर्चेत असतं. देवेंद्र फडणवीस प्रशासकीय दृष्टिकोनातून फडणवीस अधिक धोरणात्मक पद्धतीने काम करतात. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे केंद्र निर्माण केलं. त्यांच्या निर्णय क्षमतेचा स्तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे वळवण्यात दिसून येतो. अजित पवारांची शैली अत्यंत थेट आणि झपाट्याने निर्णय घेणारी आहे. सिंचन प्रकल्पासाठी केलेल्या कामामुळे त्यांनी पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये सिंचनाचं जाळं निर्माण केलं. मात्र याच सिंचन घोटाळ्यांचे आरोप हे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देणारे सुद्धा ठरले. लोकप्रियता आणि प्रतिमा. एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे जमीनदोस्त नेते आहेत. ठाणे आणि कोकणातील त्यांच्या लोकप्रियतेमुळे बंडखोरीनंतरही त्यांना मोठा पाठिंबा मिळालेला आपण पाहतो. पण शिवसेनेत फूट पाडल्यामुळं शिवसैनिकांमध्ये मतभेद सुद्धा निर्माण झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन हे विधान करत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेत विश्वास निर्माण केला. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि विकास कामाची यादी त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार बनवते. अजित पवार हे लोकांशी स्पष्ट बोलणारे आणि थेट समस्या सोडवणारे नेते आहेत. बारामतीत अजित पवारांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात अपार पाठिंबा आहे. मात्र त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे ते अनेकदा चर्चेत राहतात. आर्थिक धोरणं आणि प्रकल्प. एकनाथ शिंदे सरकारने ग्रामीण भागासाठी 5,000 कोटींच्या प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याचं जाहीर केलं. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प गतिमान करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न प्रशंसनीय मानले जातात. मात्र मुंबईतील प्रकल्पांसाठी त्यांच्यावर मुंबई बाहेरील भागांवर दुर्लक्ष केल्याचे आरोप झालेले आपण पाहतो. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला गुंतवणुकीचं केंद्र बनवलं. 2018 मध्ये जॅग्वार लँड रोव्हरच्या उत्पादन प्रकल्पामुळे बरेच रोजगार निर्माण झाले असं जाणकारांचं मत आहे. कृषी पंपांसाठी 24 तास वीज पुरवठा हे त्यांचं एक महत्वाचं यश मानलं जातं. अजित पवारांनी सिंचन प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपण पाहतो. 2013 मध्ये त्यांनी 70,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली.
ज्यामुळे पाण्याच्या वापर क्षमतेत सुधारणा झाली। मात्र सिंचन घोटाळ्यामुळे त्यांच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले गेले। राजकीय भवितव्य। एकनाथ शिंदे। भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेले शिंदे यांचं भवितव्य शिवसेनेतील नाराजी आणि त्यांच्या स्वायत्त निर्णय क्षमतेवर अवलंबून आहे। 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर शिवसेना ब्रँड टिकवण्याचं मोठं आव्हान होतं, ते त्यांनी लिलया पार केलेलं आपण पाहतो। देवेंद्र फडणवीस। फडणवीस हे भाजपचं फ्युचर फेस मानलं जातात। विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने महाराष्ट्रात बहुमत मिळवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे। अजित पवार। अजित पवार यांचं राजकीय भवितव्य राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धाडसीच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून आहे। शरद पवारांची जागा घेण्यास ते सज्ज असल्याचं चित्र दिसतं, पण त्यासाठी त्यांना स्वच्छ प्रतिमा राखणं महत्त्वाचं आहे। निष्कर्ष। मित्रांनो, एकनाथ शिंदे हे लोकांशी थेट संपर्क साधणारे आणि प्रादेशिक जनाधार असलेले नेते आहेत। देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय कौशल्याने महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेणारे धोरणात्मक नेता आहेत, तर अजित पवार झपाट्याने निर्णय घेऊन प्रगती साधणारे धडाडीचे नेतृत्व आहे। महाराष्ट्राच्या भविष्यासाठी कोण सर्वाधिक योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कळवा। कमेंट्समध्ये मत द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।